झाला ते विषय संपला. सगळ्या पेपरला बॅनरला शक्तीपीठवाला म्हणतोय महामार्ग रद्दच करावा अशी मागणी अनेकांच्या भूसंपादन आता नाही पण आज काल सरकारने निर्णय घेतला आणि आज सगळ्या पेपरला बॅनरलाही आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये आम्ही लँड एक्विजिशन करणार आहे. संपला विषय. एखादं काय झालं आपल्याकडे आंदोलन आपली चालतच ठेवायची. लोकांनी विचार केला पाहिजे ना किती मोर्चांमध्ये जायचं. आता जर सरकारने तुमचा विषयच संपवलाय नाही असं म्हणण्याची ऑथॉरिटी मी नाही. पण तुम्हीच सगळ्यांनी पेपरला फ्रंट पेजला बातम्या छापल्या आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ विषयाचं लँड एक्विजिशन आम्ही थांबवतो. विषय संपला. शेतकऱ्यांनी दिलासा देण्याचं काम केंद्र सरकार. मग आता विरोधकांना नवीन मुद्दा शोधायला लागेल. शेतकऱ्यांना कुठल्या मुद्द्यावर भडकवायचं आणि शेतकऱ्यांची दिशाभूल कशी करायची. शेवटी दिशाभूल करून खोटी नॅरेटिव्ह क्रिएट करून मतं मिळवण्याचा प्रयत्न झाला. फार काळ नाही चालत. त्यामुळे मी स्वागत करतो. माननीय मोदीजींचे खूप आभार मानतो. तर मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला मार्केटमध्ये बरा भाव मिळाला तर त्याला अनुदान वगैरे काही द्यावं लागत नाही. तर तो बरा भाव त्यांनी काल डिक्लेअर केला. खरं तर शेतकऱ्यांचाच मुद्दा एक आहे की अमरावती यवतमाळ सारख्या 200च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात. तर या आत्महत्या वाढतानाच दिसत आहेत. याचा नीट वेग न बोलता अभ्यास केला पाहिजे. पण 14ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण 14 जिल्हे असे काढले. या 14 जिल्ह्यामध्ये काही ना काही कारणाने आत्महत्येची मानसिकता तयार होते आणि थेट त्यांनी त्या 14 जिल्ह्यामध्ये गाव लेवलला समित्या नेमल्या. गाव लेवलला काही फंड्स अरेंजमेंट केली आणि गाव लेवलच्या समित्यांना अधिकार दिले की त्या गावातलं असं एखादं कुटुंब तुमची जबाबदारी आयडेंटिफाय झालं की मुलीची फी भरता आली नाही, कुठे हप्ता बँकेचा भरता आला नाही, तर त्याचं काउन्सिलिंग त्यांनी करावं आणि वेळप्रसंगी त्यांना दिलेल्या निधीतून उचलून द्यावेत पैसे. हे बाबा रे हे हात उचलून ठेवतो 10,000 रुपये जाऊन भर बँकेचा हप्ता. पण नाही ते आत्महत्या वर्ग मिळणार नाही. तर त्याच्याबरोबरीने नानाजी देशमुख योजना आणली की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न झाला. पाण्याचे प्रकल्प वाढवले. त्यामुळे शेतकरी ज्या कारणाने आत्महत्या करतो की त्याला त्याच्या शेतामध्ये पीक उगवत नाही, उगवलेल्या पिकाला दर मिळत नाही, थोडंसं शेती व्यतिरिक्त एक ॲडिशनल सोर्स पाहिजे. मग शेळ्याच पाळ, मग मेंढ्याच पाळ, मग गाईच पाळ, मग कोंबड्याच पाळ किंवा मग घरात महिला असेल तर त्याला एखादा कुटीर उद्योग दे. शेतकऱ्याच्या कोरडवाहूच्या उत्पन्नाला जोड नाही दिली तर त्याला वर्षभरात एक 4 प्रसंग असे येतात त्याला वाटतं की झाला जीवन संपवून टाकावं. मुलीच्या लग्नाचा प्रसंग येतो, मुलांच्या शिक्षणाचा प्रसंग येतो, म्हाताऱ्याच्या म्हणजे वडिलांच्या आईच्या आजारपणाचा विषय येतो. तर याला वेगळी उत्तरं मोदीजी काढत चाललेले आहेत किंवा तुम्ही आजारी पडलात ना तुम्हाला पैसेच नाही खर्च करायला लागणार ना, आयुष्यमान कार्ड घेऊन टाका. फी भरावी लागणार नाही ना, सरकार भरणार. असे काही मार्ग आपण काढतो. पण आत्महत्या हे काही त्याचं उत्तर आहे असं मला वाटत नाही. लोकसभा जी पदवीधर झाली त्याच्यामध्ये 7,500 नावं आम्हाला अशी आयडेंटिफाय झाली की जे पदवीधरच नाहीत पण मतदार होते. आमची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे ना. खाडकन निर्णय एखादा माझ्या बाजूने येऊ शकतो, माझ्या म्हणजे आमच्या बाजूने येऊ शकतो. त्यामुळे मी सुद्धा जर पदवीधर आमदार राहिलो नाही, मी कोथरूडचा झालो, शेवटी माझी पार्टी म्हणून माझी जबाबदारी आहे म्हणून मी एका एजन्सीला काम दिलं की अरे काय ते गडबड झाली आहे. त्यांनी मला 7,500 नावासहित काढून दिली की जे ग्रॅज्युएटच नाही म्हणजे नाव नोंदवली गेली. आता चालू आहे त्यांच्या म्हटलं की मुंबईमधल्या काही जागा आणि राज्यातल्या ज्या जागा आम्ही लढवल्या होत्या ते कशामुळे पराभूत झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकंदरीत त्यांनी त्यांनाही म्हणता येतं हे देवेंद्रजींना म्हणता येतं. देवेंद्रजी म्हणाले तेही म्हणाले. देवेंद्रजी म्हणाले ना की खोटा नॅरेटिव्ह तुम्ही निर्माण केला. किती दिवस टिकणार आहे खोटा नॅरेटिव्ह. मी तुम्हाला एक काम देतो, विथ यंत्रणा देतो की तुम्ही ज्या ज्या बूथवर BJPला म्हणजे महायुतीला मतदान कमी मिळालं तिथे तुम्ही महायुतीला मतदान केलं नाही आणि त्यामुळे मोदीजी काठावरचे पंतप्रधान झाले. आणि काठावरचे म्हणणार नाही कारण NDAला तर 298 आहेत पण स्वतःच्या 272 मिळवता आल्या नाहीत. याबद्दल समाधानी आहेत का. तुम्हाला 90% लोक असं म्हणले की त्यावेळेला ते होऊन गेलं पण प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर आम्हालाही जर कसं जर झालं असं नको करावं. हे जर नाही झालं तर एक दिवसभर तू म्हणशील ते काम मी संदर्भात दादा तेच विषय झाला का. कारण त्या ठिकाणी घटक पक्षांनी मदत केली नाही अशा पद्धतीचं सर्वे आपल्या ठिकाणी नाही सर्वे हा त्याचं काम करत असतो. आमचं
कोणाचंही मत असं नाही, इन्क्लुडिंग मायसेल्फ, की घटक पक्षाने काम न केल्यामुळे पराभव झाला असं माझं मत नाही. सर्वे एजन्सीला तुम्ही काम दिलेलं असतं ते त्यांचा रिपोर्ट मांडतात, आणि त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सगळे कव्हर करायला आलात त्यावेळेला ते एक वाक्य स्क्रीनवर होतं, ते आमचं वाक्य नाही आहे, ते एजन्सीचं वाक्य आहे. मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की महाराष्ट्रामध्येही आणि कोल्हापूरमध्येही आणि पुण्यामध्येही आणि सोलापूरमध्येही, अमरावती जिथे ते मी आहे तिथे कुठेही घटक पक्षाने काम केले नाही म्हणून कमी रिझल्ट मिळाले असं नाही. सगळ्यांनी एकोप्याने काम केलं. शेवटी असं 1% ऐकलं नाही, नेत्याने सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. साहेब तुमच्या निवडणुकीला काय पाहिजे ते करतो, आता नाही असं ऐकलं नाही नावाचं पर्सेंटेज सगळ्यात पक्षात असतं. स्वयंसेवक संघानं थोडीशी नाराजी व्यक्त केली होती. आता रामदास कदम देखील काल म्हणाले अजितदादांना थोड्या दिवसानंतर आपल्याकडे घेतला असता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही अधिकृत नेतृत्वाने असं म्हटलेलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरामध्ये संध्याकाळची शाखा म्हणजेच ध्वजाला वंदन करून प्रणाम करून प्रार्थना केल्याशिवाय न जेवणारी करोडो संख्या आहे. त्यातल्या एखाद्या स्वयंसेवकाने मत व्यक्त केलं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत असू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठरलेले आहेत, म्हणजे आमच्यासारखे ते रोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत आणि संजय राऊतसारखे रोज सगळे 8ला घेत नाहीत. प्रासंगिक ते घेतात. त्या प्रासंगिकमध्ये कोणी घ्यायची प्रेस कॉन्फरन्स याची नावं ठरलेली आहेत. त्यांच्यापैकी कोणी जेव्हा म्हणेल त्यावेळेला त्याचा विचार केला पाहिजे. पण एखादं आर्टिकल लिहिलं ते संघाच्या पेपरवर छापवलं, तुमचंही डाव्यांचं पण छापतो मला त्या पेपरवर, त्याला काय नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदेगड सुद्धा आता अजितदादांवर ह्या सगळ्या महायुतीच्या पराभवाचं खापर आता शिंदेगड सुद्धा अजितदादांवर. शिंदेगड म्हणजे एकनाथजी शिंदे. एकनाथजी शिंदे जेव्हा म्हणतील त्यावेळेला ते त्यांच्या पक्षाचं मत असेल. भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्रजी ते जेव्हा म्हणतील तेव्हा ते भारतीय जनता पार्टीचं मत असेल. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील म्हणेल ते तेव्हा त्याचं व्यक्तिगत मत असतं. नीट परीक्षा लोकसभेच्या आधी दादांच्या कामाची स्टाईल वेगळी माझी होती. स्टाईल नेहमी तीच आणि आहे. आता लोकसभेनंतर दादा खूप ऍक्टिव्ह झालेले पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पाहायला मिळतात. नेमकं काय घडलं दादा? असं आहे की तुम्ही पुण्यात आला नाहीत, याच्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा. आणि त्यावेळेला मी एकनाथजींबरोबर 24 तास करून इथे आलो, मग मध्ये मध्ये येत राहिलो. मग माझं काय झालं की माझं प्रशार हा मॅन टू मॅन असतो. दिवसाला 30 घरी जायचं, मग छोट्या बैठका असतो, 40-50 जण भेटले, 40-50 भेटले, हे सदा सर्वकडे चालू असतं. यावेळेला जरा तुमचे कॅमेरे माझ्यावर जास्त आहेत त्यामुळे ते जास्त. शेवटचा प्रश्न. आता जे काम सुरू आहे सापत्रीकरणाचं त्याच्यावरती नागरिकांचं नाराजी आहे. एक तर रस्ता पूर्ण झालेला नाही. तुम्ही कधीतरी मिरजेहून सांगोल्याला गेला असाल अशीच हैराण व्हायचा. आणि आता शेवटी एखादी गोष्ट व्हायला आता उदाहरणार्थ रस्ता खणायला लागेल, रुंदीकरण करायला लागेल, तो कालावधी सगळ्यांचाच कठीण जातो. किंवा तुम्ही अगदी आठवा पहिला या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रुंद रस्ते हे गडकरी निर्माण, त्यांना रोडकरी म्हणायला लागले. मुंबई पुण्याच्या रस्त्याच्या कामाच्या वेळेला तुम्ही म्हणजे रोज गडकरीने शिवाय करायचं. आता कसं वाटतं? बरं वाटतं की नाही? त्यामुळे अशा प्रकारची कामं पूर्ण होईपर्यंत थोडा त्रास पडतो. नागरिकांचं हेच म्हणत होतं की रस्ता पूर्ण झाल्यानंतर आम्हाला टोल द्यायला हरकत नाही, पण काम चालू आहे तोपर्यंत टोलची माफी द्यावी. तो जुन्या रोडचा टोल आहे ना, वाढीव नाही. तो वाढीव टोल तेव्हाच देत होतो मी PWD मिनिस्टर असतो. 95% 90 पण नाही, 95% काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच वाढीव टोल किंवा नवीन टोल लावतो. दादा मोदी सरकार